तर शेतकरी मित्रांनो, शेड धुण्याची जी आपली पद्धत आहे ही पद्धत आपल्या जे रेशीम उद्योगाला आहे ती सगळ्यात महत्वाचा विषय आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपलं जे शेड धुण्याचं काम आहे ते स्टेप बाय स्टेप झालं पाहिजे. पहिले फर्स्ट टाइम जे आपला जो वरचा जो टॉप आहे, म्हणजे आपला जो पत्रा आहे, पत्रा म्हणा किंवा वरचे जे नेट आहेत, ते नेट ह्या पहिल्यांदा धुवून झाल्या पाहिजेत. त्यानंतर नेट धुवून झाल्यानंतर त्यानंतर आपल्या ज्या साईडच्या दोन्ही बाजू आहेत, शेडच्या ज्या दोन्ही बाजू साईडच्या आहेत त्या शेडच्या दोन्ही बाजू धुवून घेतल्या पाहिजेत. आणि यानंतर आपले जे रॅक आहेत ते रॅक आपण धुताना एक काळजी घ्यायची की रॅक आपली चारी बाजून धुतली पाहिजे. जर आपण सुरुवातीला जर समजा राईट साईड करून असं जर धुत चालला तर पूर्ण असा एक एक पाईप आहे तो अशा पद्धतीने धुवून घ्यायचा आहे, जेणेकरून हे जे आपल्या आपण रस्सीच्या ज्या गाठी मारल्या आहेत त्याच्यामध्ये व्हायरस राहण्याची शक्यता असते. राईट साईडनं जाताना गेलं तर तीच बाजू येताना आपण लेफ्ट साईडनं धुवत यायचे, जेणेकरून दोन्ही बाजून जर आपण पाणी मारलं किंवा फवारा जर मारला तर जे टोटल आहे ते नियोजन करून होतं. त्यानंतर रॅक वगैरे झाले आपले की त्यानंतर आपला जो ग्राउंड फ्लोर आहे म्हणजे कोबा, तर कोबा ही तुम्ही असा व्यवस्थित असा धुवून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्या कोब्यावरती मेलेल्या आळ्या म्हणा किंवा एखादी चेंगारलेली आहे किंवा खराब पोच जर राहिली असेल तर ते टोटल जे आहे ते वेस्टेज आपलं निघून जातं. त्यानंतर काय करायचं आहे, जे आपला शेडच्या बाजूला जो आसपासचा परिसर आहे तो कमीत कमी 30 फुटापर्यंत तुम्ही स्प्रे करून घ्यायचा आहे, जेणेकरून काय होतं की आपण डेली आपण शेडच्या भोवती म्हणजे आपलं वाचतं जास्त आपण फिरतो ते आपल्या पायाला किंवा हाताला लागून काम करताना त्यातील जे जंतू आहेत ते आपल्या शेडमध्ये आले नाही पाहिजे. त्यासाठी ते शेडच्या बाहेर जे 30 फुटापर्यंत जो परिसर आहे तो परिसरही व्यवस्थित आपण स्प्रे करून घ्यायचा आहे, जेणेकरून जे आपल्या बॅचला काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि शेड जर व्यवस्थित तुमचं नियंत्रण असेल आणि जर क्वालिटी असेल तर आपली बॅच ही 100% सक्सेस होणार आहे. आणि शेतीतून बऱ्याच शेतकऱ्यांची एक मानसिकता झालेली आहे की शेतीतून इतका पैसा मिळत नाही, तरी शेतीतून भरपूर पैसा मिळतो. फक्त कष्ट करायची तयारी ठेवा आणि जर तुम्ही कष्ट प्रॉपर जर केलं तर 100% तुम्ही सक्सेस होणार आहे. तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो. आपले जो नेक्स्ट व्हिडिओ आहे त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण विविध माहिती आपण जे नवीन शेतकरी आहेत त्यांच्या